नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भरडखोल मत्स्य बंदराच्या कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे। भरडखोल येथील मासेमारी बंदराच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। राज्याचे बंदरे व मत्स्य विकास मंत्री नामदार श्री नितेशजी राणे यांच्या शुभ हस्ते आणि रायगडचे खासदार नामदार श्री सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली। श्रीवर्धनच्या भरडखोल किनारपट्टीवर आज विकासाचा नवा नारळ वाढवण्यात आला। मच्छीमारांना आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथे मत्स्य बंदर विकसित केले जात आहे। या सोहळ्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार कुमारी अदितीताई तटकरे आणि माजी आमदार श्री अनिकेतभाई तटकरे यांची विशेष उपस्थिती लाभली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत्स्य विभागासाठी दिलेल्या 1240 कोटींच्या निधीतून या बंदराचा कायापालट होणार आहे। कार्यक्रमाचे आयोजन महमदभाई मेमन, उपाध्यक्ष रायगड जिल्हा, उदयदादा बापट, अध्यक्ष श्रीवर्धन मतदारसंघ, मंदार तोडणकर तालुका अध्यक्ष आणि सचिन कीर सभापती, पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। भरडखोलच्या कोळी बांधवांचा वनवास आता संपला आहे। हे बंदर केवळ मासे उतरवण्याचे ठिकाण नसून ते स्थानिकांच्या आर्थिक क्रांतीचे केंद्र ठरेल। शासन मच्छीमारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बंदराच्या विकासामुळे श्रीवर्धनच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश घोलप, श्रीवर्धन। त्याच्या माध्यमातून सक्त सूचना आहे ते 24 ते 23 महिने होऊ शकतात, 24 ते 25 महिने होऊ शकत नाही असे स्पष्ट आदेश या निमित्ताने दिलेले आहे। आणि म्हणून कामाचा दर्जा आणि वेळ हे मी आदरणीय सुनील तटकरे साहेबांच्या समोर आणि हा मतदारसंघ माझी ताई आदिती तटकरे यांच्या असल्यामुळे त्यांचा भाऊ म्हणून माझी ही वैयक्तिक जबाबदारी असेल की हा काम अतिशय दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल। उदाहरण केसीसी क्रेडिट कार्ड आपण काढतो। केसीसी क्रेडिट कार्ड हे आतापर्यंत फक्त शेतकरी बांधवांना मिळत होतं। आमच्या ह्या कृषीचा दर्जा दिल्यानंतर आता मच्छीमारांना पण केसीसी क्रेडिट कार्ड मिळवण्याची पूर्ण सवलत ही आमच्या सरकारच्या माध्यमातून तयार झाली। 2 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे आतापर्यंत शेतकरी बांधवांसाठी ती सवलत आपण देत होतो। ती सगळी सवलत आता आपण मच्छीमार बांधवांना पण आपल्याला उपलब्ध करून देतो। 3 वर्ष बाकी आहे, पण पहिल्या 1.5 वर्षामध्ये ही सगळी कामाची भूमिपूजन आम्ही करतोय, जेणेकरून याच सरकारच्या कालावधीमध्ये या कामाचं उद्घाटन आम्हीच करणार। त्या दृष्टिकोनातून आमचा हा प्रवास सुरू आहे। त्यामुळे थोडंसं आपण निवडणुकीने या ठिकाणी आमच्या आनंदामध्ये सहभागी होता आला त्याच्याबद्दलचा आभार आपल्या ठिकाणी व्यक्त करतो। आमचे जे सरकारचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, शेतकरी आहेत, त्या मोरेश्वर इथं आलाय, त्या मेजडीचं तिथं साहेबांच्या समोर ठरलं, भूमिपूजन झालं, त्याची वर्क ऑर्डर राहिले ती पण लिहून टाकणार। तर ही सगळी माणसं डोकं खातात, म्हणजे चांगले आपल्याला खातात। 2 व्हीलर उपलब्ध आहेत, तशी होडीसाठी आपल्याकडे कोणता पर्याय उपलब्ध आहे का, किंवा आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रिक होडी होऊ शकतात? कंपन्यांची आमचं बोलणं सुरू आहे। त्या कंपन्या मागणी अनुसार इलेक्ट्रिक बोटी देण्यासाठी ही तयार आहेत। असलेल्या डिझेलचे जे मोटर आहेत तेही इलेक्ट्रिक मध्ये बदलून देण्यासाठी तेही तयार आहेत। मच्छीमार समाजाने, संस्थेनी मानसिकता तयार करावी, तयारी दाखवावी, पुढची सगळी मदत करण्याची जबाबदारी माझी असेल। ओके।